मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींवर निशाणा साधला। राहुल गांधींनी माफी मागावी, आत्मपरीक्षण करण्याऐवजी तुम्ही निंदा करताय, महाराष्ट्रातील जनता तुम्हाला माफ करणार नाही अशी टीका फडणवीसांनी केली। राहुल गांधी अजून बेशुद्ध अवस्थेत आहेत। राहुल गांधींनी पराभवाचं आत्मचिंतन करायला हवं असं खोचक प्रत्युत्तर आशिष शेलार यांनी दिलं। सगळ्या व्यवस्था बोगस आहेत, हा भ्रम लोकांमध्ये पसरवायचा, हा शहरी नक्षलवाद असल्याची टीका शेलारांनी केली। महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत 70 लाख नवीन मतदार वाढल्याचा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला। या वाढलेल्या मतदारांची यादी जाहीर करण्याची मागणी राहुल गांधींनी केली। शिर्डीतील 7000 मतदारांचे पत्ते एकाच इमारतीतले असल्याचा मोठा दावा राहुल गांधींनी केला। महाराष्ट्रातील मतदार याद्यांमध्ये गडबड झाली असं म्हणत राहुल गांधींनी लोकसभेत हा मुद्दा उपस्थित केला। दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर आनंदच होईल अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी दिली। हा विषय तसा फार जुना आहे, मात्र याला नव्यानं वाचा फोडणं सोपं नाही असं अडसूळ म्हणाले। अमरावतीच्या दर्यापूर मतदारसंघात उबाटा पक्षाला मोठा धक्का बसलाय। उबाटाच्या माजी तालुका प्रमुखांसह शेकडो पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला। नवनियुक्त्यांमुळे निष्ठावंत शिवसैनिक नाराज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। कोथरूडमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रस्त्याचे प्रश्न जलद गतीनं मार्गी लावा असे निर्देश नामदार चंद्रकांत पाटील यांनी दिले। त्यासाठी सरकारकडून निधी आणणार अशी देखील ग्वाही पाटलांनी दिली। विधानसभा निवडणुकीत वाढलेल्या मतदानाच्या प्रकरणावरून हायकोर्टानं निवडणूक आयोगाला नोटीस बजावली। संध्याकाळी 6 वाजल्यानंतर मतदान कसं वाढलं ते सांगा असं सवाल करत 2 आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश हायकोर्टानं दिलेत। प्रकाश आंबेडकरांची मागणी हायकोर्टानं मान्य केली आहे। संध्याकाळी 6 वाजल्यानंतर निवडणूक विभागानं व्हिडिओग्राफी का केली नाही, नियमांचं पालन का केलं नाही असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी केला। तसंच आयोगानं संध्याकाळी 6 नंतरच्या मतदानाचे व्हिडिओ द्यावेत अशीही मागणी आंबेडकरांनी केली। राज्यातलं सरकार सरळ मार्गाने आलेलं नाही, मतदानाच्या वेळी 76 लाख मतं कशी काय वाढली असा सवाल खासदार संजय राऊतांनी उपस्थित केलाय। हेच वाढलेलं मतदान घोटाळा असल्याचाही आरोप राऊतांनी केला। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या गादी विभागात झालेल्या गोंधळानंतर शिवराज राक्षेनं पराभूत न झाल्याचा दावा करत त्याच्यावर अन्याय झाल्याचा आरोप केला। यावेळी अन्यायाविरोधात न्याय मागण्यासाठी शिवराज कोर्टात अपील करणार आहे। माजी महाराष्ट्र केसरी पैलवानांना कोणताही मान सन्मान न मिळाल्यामुळे त्यांना हा अवमान सहन करावा लागलाय। त्यामुळे राजकीय नेत्यांचीच या स्पर्धेवर छाप होती, त्यामुळे कुस्तीची आणि पैलवानांची चेष्टा करण्यात आली आहे असा हल्लाबोल रोहित पवारांनी केला। आणि आता एक मोठी बातमी आहे। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया आज गौप्यस्फोट करणार आहेत। पुरावे दाखवल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार धनंजय मुंडे यांची पाठराखण करणार नाहीत असं अंजली दमानिया यांनी म्हटलं। तर तेच पुरावे भगवानगडावरती स्वतः नेणार असल्याचं म्हणत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करणार असल्याचं दमानिया म्हणाल्या। जोपर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळणार नसल्याचं अंजली दमानिया यांनी म्हटलं। त्यामुळे दमानिया आज काय गौप्यस्फोट करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आता पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची। मराठी भाषा संवर्धनासाठी सरकारनं मोठा निर्णय घेतला। आता सगळ्या शासकीय, निमशासकीय आणि महापालिका कार्यालयांमध्ये मराठी बोलणं अनिवार्य असणार आहे। मराठीत बोलण्यास नकार दिला तर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल। महाराष्ट्रात 1,94,000 विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती होणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। त्यामुळे आता 500 मतदारांमागे एक विशेष कार्यकारी अधिकारी असणार आहे। विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्तीसाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे। मुंबईत यंदा जानेवारीतील कमाल तापमानानं सरासरी पातळी ओलांडताना 33 अंशांचा नवा उच्चांक गाठला। यापूर्वी 2009 मध्ये 32 अंश इतक्या सरासरी कमाल तापमानाची नोंद झाली होती। सध्या प्रत्यावर्ती चक्रीय वारे केवळ ओडिशा राज्यावरती स्थिर आहेत, त्यामुळे बंगालच्या उपसागरातून महाराष्ट्राकडे आर्द्रता घेऊन येणाऱ्या पूर्वीय वाऱ्यांना शिथिलता प्राप्त झाली। त्यामुळे महाराष्ट्रात अपेक्षित ढगाळ वातावरणासही पावसाची शक्यता मावळली आहे। विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी 6 नंतर तब्बल 75 लाख मतदान झालं। या मतदानाबाबत आयोगानं अद्यापही काही खुलासा केलेला नाही, त्यामुळे या याचिकेवर 2 आठवड्यात उत्तर द्यावं असे निर्देश उच्च न्यायालयानं अधिकाऱ्यांना दिलेत।
5 महिन्यांपूर्वी मोठ्या थाटामाटात सुरू करण्यात आलेल्या नागपूर सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांकडून थंड प्रतिसाद मिळतोय. परिणामी मध्य रेल्वेला जबर आर्थिक फटका बसलाय. त्यामुळे या ट्रेनचे तब्बल 12 कोच कमी करण्याचा निर्णय मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने घेतलाय. आणि आता एक महत्त्वाची बातमी. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. मुंबई महापालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी पहिल्यांदाच अर्थसंकल्प मांडतील आणि या अर्थसंकल्पात पर्यावरण, प्रदूषण आणि बेस्टसाठी ठोस उपाययोजना आखण्याची शक्यता वर्तवण्यात येते. मुंबईत विविध योजनांसाठी आणि पायाभूत सुविधांसाठी भरीव तरतूद या अर्थसंकल्पात असेल असं देखील सांगितलं जातंय. मुंबई महापालिकेच्या निवडणुका याच वर्षी होणार असल्यामुळे या अर्थसंकल्पाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर केला जाणार असल्याची चर्चा आहे. आता पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. महापालिकेला उत्पन्न वाढीसाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागत असताना मालमत्ता करानं यंदा पालिकेच्या उत्पन्नात थोडी भर घातल्याचं चित्र आहे. चालू अर्थसंकल्पातील मालमत्ता कराच्या उद्दिष्टात 1250 कोटींनी वाढ झाली आहे. मुंबई महानगरात धुळीमुळे होणारे वायू प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेनं कंबर कसली आहे. धूळ नियंत्रणासाठी पालिका 100 डस्ट सक्शन मशीन खरेदी करणार आहे. यासाठी 2025-26च्या अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे. राज्याचे वनमंत्री गणेश नाईकांनी 10 वर्षांनंतर पुन्हा जनता दरबाराची परंपरा सुरू केली. वाशीतल्या विष्णुदास भावे नाट्यगृहात 8 तास चाललेल्या त्यांच्या दरबारात 400हून अधिक निवेदनं सादर झाली आहेत. चेहरा पडताळणी झाल्याशिवाय मंत्रालयात प्रवेश देण्याच्या निर्णयाच्या सक्तीच्या पहिल्याच दिवशी या योजनेचा पार बट्ट्याबोळ झाला. अनेक सहसचिवांपासून कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्याची पडताळणी होऊ न शकल्यामुळे त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. ही सगळी प्रक्रिया पूर्ण करूनही चेहऱ्याची पडताळणी होत नसल्याबद्दल कर्मचाऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केली. सकाळी 9 वाजताची मुलाखत घेणं बंद करा, तर ती काळी जादू पण बंद होईल, असा टोला मंत्री उदय सामंतांनी संजय राऊतांना लगावला. एकनाथ शिंदे काही वैयक्तिक कारणामुळे बैठकीला हजर राहू शकले नव्हते. त्याचं उगाच भांडवल करण्याची गरज नसल्याचं त्यांनी म्हटलं. जनगणनेसाठी 12,000 कोटींची आवश्यकता असताना यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात केवळ 574 कोटी 80 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यामुळे जनगणना लगेचच करण्याची मोदी सरकारची योजना नसल्याचं त्यामुळे स्पष्ट झालंय. निवडणूक काळातील विकास कामांची 90,000 कोटींची थकबाकी आहे. पैशांसाठी 5 फेब्रुवारीपासून सर्व विकास कामं थांबवण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ आणि राज्य अभियंता संघटनेनं दिलाय. भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयामध्ये पार पडलेल्या पुष्पोत्सवाला 1.5 लाख मुंबईकरांनी भेट दिली. या प्रदर्शनात फुलांनी सजवलेली राष्ट्रीय प्रतिका मुख्य आकर्षण ठरली. शालेय शिक्षण क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या केंद्र सरकारनं आता विद्यार्थ्यांच्या हजेरीसाठी चॅटबॉट वापरण्याची योजना आणली आहे. त्याआधी पायाभूत चाचणी, संकलित चाचणी आदींचे गुण नोंदवण्यासाठी वापरलेलं गेलेलं स्विफ्ट चॅट हे चॅटबॉट आता हजेरीसाठी वापरलं जाणार आहे. चिपळूणमध्ये विनापरवाना बॅनर लावल्यास आता थेट गुन्हे दाखल होणार आहेत. न्यायालयानं या संदर्भात सूचना जारी केल्या आहेत. चिपळूण नगर परिषद या संदर्भात अंमलबजावणी करणार आहे. न्यायालयानं नगरपालिकांना कठोर निर्देश दिलेत आणि या निर्देशानुसार विनापरवाना बॅनर लावल्यास कारवाई होणार आहे. जळगावच्या बडगाव तालुक्यातील कसगाव ते वाडे रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती, मात्र हे काम बंद पडल्यानं नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय आणि या रस्त्याचं काम अर्धवट राहिल्यामुळे तातडीनं या रस्त्याचं काम सुरू करण्यात यावं अशी मागणी केली जाते. वसई पूर्वेतील मिठागर इथल्या स्मशानभूमीजवळच्या पुलाजवळ एका दुचाकी चालकाचा तोल जाऊन तो थेट 25 फूट खोल नाल्यामध्ये कोसळला. या पुलाच्या कडेला रेलिंग नसल्यामुळे हा अपघात घडला. या अपघातात सुदैवानं दोघेही बाईकस्वार सुखरूप बचावलेत. अतिक्रमणाचं कारण दाखवत जळगाव पालिकेनं वृद्ध दाम्पत्याचं घर जमीनदोस्त केलं होतं. या वृद्ध दाम्पत्याच्या मदतीसाठी पुढे येत सामाजिक कार्यकर्त्यांनी अवघ्या 3 दिवसात त्याच जागेवर घर उभारलंय. तसंच या वृद्ध दाम्पत्याला वर्षभर पुरेल इतका किराणा सुद्धा देण्यात आलाय. छत्रपती संभाजी महाराज यांच्या तिथीनुसार राज्याभिषेक सोहळा आज किल्ले रायगडावरती साजरा होतोय. या निमित्तानं गडपूजन, शिरकाई देवी पूजन, पालखी मिरवणूक, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिका अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. राज दरबारातील मेघडंबरी फुलांनी सजवण्यात आली आहे.
मुंबई उपनगरात वसुली आदेशापोटी तब्बल 344 कोटींची थकबाकी असून त्यापैकी 249 कोटी रुपये 6 विकासकांकडे थकीत असल्याची बाब उघड झाली आहे. या वसुलीसाठी महारेरा अध्यक्ष मनोज सैनिक यांनी उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून सामान्य घर खरेदीदारांच्या वसुलीसाठी विनंती केली आहे. म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे 2147 घरं आणि 110 भूखंडांच्या विक्रीकरता उद्या दुपारी ठाण्यातल्या काशीनाथ घणेकर नाट्यगृहात संगणकीय सोडत पार पडणार आहे. 2147 घरांसाठी जवळपास 30,000 अर्ज आले. त्यातील 19,000हून अधिक जणांनी अनामत रकमेसोबतच अर्ज सादर केलेत. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 मध्ये केंद्र सरकारनं महाराष्ट्रासाठी 19,66,000 घरकुलांचं उद्दिष्ट ठेवलंय. सामाजिक उत्तरदायित्व निधीची मदत घेऊन कामांना गती देण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याची चकमक केल्याचा ठपका ठेवण्यात आलेल्या 5 पैकी 4 पोलिसांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्यावर शिंदे याची चकमक केल्याचा ठपका ठेवणाऱ्या न्यायदंडाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालाची प्रत उपलब्ध करण्याची मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली आहे. राज्यात कमाल आणि किमान तापमानात वाढ होत असल्याचं दिसून येते. गेल्या 4 दिवसांपासून कमाल तापमान 35 अंश ओलांडत असल्याची नोंद होत असताना गेल्या 24 तासात महाराष्ट्रात किमान तापमानात 0 ते 2 अंशांना वाढ झाल्याचं सांगितलं गेलंय. साई मंदिराच्या सुवर्ण कलशावरती तडे गेल्याचं दिसतंय. त्यामुळे सुवर्ण कलशावर सुवर्ण लेप लावण्याला साई संस्थान प्रशासनानं सुरुवात केली आहे. त्यामुळे सुवर्ण कलश पडद्यानं झाकण्यात आलाय. या कामासाठी 4 ते 5 दिवस लागणार आहेत. जळगावमधील मुक्ताईनगर तालुक्यातल्या वडोदा इथे सातपुड्याच्या पर्वतरांगात असलेल्या नवनाथ महाराजांच्या यात्रा महोत्सवाला सुरुवात झाली. यात्रा महोत्सवानिमित्तानं आमदार चंद्रकांत पाटील यांनी नवनाथ मंदिरात दर्शन घेत नवनाथांची महाआरती केली. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील अठरावल इथे शेतकरी ओळखपत्र नोंदणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी ओळखपत्राबाबत जनजागृती करण्यात आली. काँग्रेस सरकारच्या काळात मंजुरी मिळालेल्या प्रकल्पांना आता वेग येणार आहे. मुंबईसोबतच महाराष्ट्रातील रेल्वे सेवेबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली. तसंच जुन्या आणि रखडलेल्या प्रकल्पांना मार्गी लावण्याचं स्पष्ट केलं. कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या 2 रेल्वे गाड्यांच्या संरचनेत बदल करण्यात आलाय. दोन्ही रेल्वे गाड्यांचे प्रत्येकी 2 डबे वाढवण्यात आले. राज्यातील बाजार समितीत कांद्याची 1,68,342 क्विंटलची आवक झाली. कांद्याच्या दरात घसरण सुरू असून सोलापूर बाजारात लाल कांद्याला सरासरी 1,700 रुपये दर मिळालाय, तर सोमवारी या बाजारात 1,600 दर मिळाला होता. राज्यात कांद्याच्या मागील आवकीमध्ये आठवड्याच्या तुलनेत 35% वाढ झाली. लासलगावात कांद्याला गेल्या आठवड्यात प्रति क्विंटल 2,396 रुपये इतका दर मिळाला, तर या आठवड्याच्या सुरुवातीला कांदा बाजारभावात पुन्हा घसरण झाली. अंबाजोगाई तालुक्यात 6 खरेदी केंद्रावरती आतापर्यंत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी 50% शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी झाली. शासनाकडून सोयाबीन खरेदी करण्यासाठी 3च दिवस शिल्लक राहिलेत. येणाऱ्या 3 दिवसात नोंदणी केलेल्या 50% शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी कशी होणार असा प्रश्न उपस्थित झालाय. दादर इथल्या शिवाजी पार्क मैदानाची पाहणी केल्यानंतर मुंबई IITनं आपला अहवाल मुंबई पालिकेकडे दिला असून माती न काढण्याची शिफारस केली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं पावसाळ्यापूर्वी क्रिकेट खेळपट्ट्यांचं क्षेत्र वगळता मैदानात गवताची लागवड करावी असे आदेश पालिकेला दिलेत. यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात राज्यातील रेल्वे प्रकल्पांसाठी 23,778 कोटींची विक्रमी तरतूद करण्यात आली. राज्यातील रेल्वे प्रकल्पांमध्ये 1,70,000 कोटींची गुंतवणूक झाली आहे. वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात टोल भरावा लागत असल्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत सरकारचा प्लॅन सांगितलाय. रस्ते वाहतूक मंत्रालय एकसमान टोल धोरणावरती काम करत असून आता भारतातील महामार्ग पायाभूत सुविधा अमेरिकेशी जुळतायत असं गडकरी म्हणाले. कल्याण शेळफाटा रस्त्यावरती निलजे रेल्वे उड्डाणपूल इथे समर्पित जलदगती मालवाहू रेल्वे मार्ग विभागातर्फे उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचं काम शुक्रवारी रात्री 12 वाजता सुरू करण्यात येईल. हे काम सोमवारी रात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहील. या 5 दिवसांच्या कालावधीत शेळफाटा रस्त्यावरून पलावा जंक्शनकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक विभागातर्फे रेल्वे विभागाकडून करण्यात आलेल्या मागणीवरनं बंद ठेवली जाणार आहे. 5 आणि 6 फेब्रुवारीला मुंबईत नवीन जलवाहिनी कार्यान्वित करण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजल्यापासून ते 6 फेब्रुवारीला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत म्हणजेच एकूण 30 तास मुंबईच्या काही भागातील पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. म्हाडाच्या नाशिक मंडळाकडून 493 घरांसाठी सोडत काढण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 20% सर्वसमावेशक योजनेतली ही घरं असून या घरांसाठी 2 ते 3 दिवसात जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर 7 फेब्रुवारीपासून सोडत पूर्व प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील शैक्षणिक विभागांनी घेतलेल्या सत्र परीक्षेच्या निकालाची रखडपट्टी झाली आहे। या अंतर्गत आणि बाह्य मूल्यमापनाच्या मूल्यांकन पद्धतीच्या अनिश्चिततेचा फटका निकालांना बसला असून आता नव्या परिपत्रकामुळे निकाल तयार केलेल्या विभागांवरती पुन्हा नव्यानं निकाल तयार करण्याची वेळ आली आहे। महिला आणि बालविकास विभागानं अंगणवाडी पर्यवेक्षक, मुख्य सेविका आणि मदतनीस या पदांसाठी भरती करण्याचे आदेश देण्यात आले। पुढील 100 दिवसात ही सर्व पदं भरली जाणार आहेत। पुणे महानगरपालिकेकडून नवीन नळजोड घेण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव, अर्जात काढल्या जाणाऱ्या त्रुटी आणि चिरीमिरीसाठी होणारी अडवणूक यामुळे नागरिक त्रस्त होते। पण आता महापालिकेनं अर्ज केल्यानंतर 3 दिवसात नवीन नळजोडणी देण्याच्या प्रस्तावाला मान्यता मिळणार आहे। पुण्यामध्ये मागील काही दिवसांपासून जीबीएसच्या रुग्णांमध्ये वाढ होते, त्यामुळे जीबीएस विरोधात प्रशासन ॲक्शन मोडवर आलंय। आजाराबाबत आता संशोधन केलं जाणार असल्याची माहिती समोर येते। तर शहरात जीबीएस 163 रुग्ण असून आतापर्यंत जीबीएसमुळे 5 जणांचा मृत्यू झालाय। मुंबईच्या साकीनाका विभागात पाईपलाईन रोडवरती असलेल्या दुकानांना भीषण आग लागली। सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही। आगीचं कारण अस्पष्ट आहे। बीडच्या कुसळम गावात भाजप आमदार सुरेश धस यांच्या वाढदिवसानिमित्तानं बैलगाडा शर्यत पार पडली। यावेळी शेकडो स्पर्धक सहभागी झाले। ही शर्यत बघण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली। खिचडी घोटाळ्यातील आरोपी सूरज चव्हाण याच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे। सकाळी सूरज चव्हाणच्या जामीन अर्जावर हायकोर्टात सुनावणी होईल। शिवसेना ठाकरे गटातील आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण 17 जानेवारी 2024 पासून ईडी कोठडीत आहे। एक मोठी बातमी आहे। मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह दावा केलाय। एका मुलाखतीमध्ये राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल दावा केला। छत्रपती शिवाजी महाराज यांची आग्रा इथून सुटका करून घेण्यासाठी पेटाऱ्यांचा वापर करण्यात आला नव्हता, तर छत्रपती शिवाजी महाराज हे औरंगजेबाच्या अनेक सरदारांना लाच देऊन आग्र्याहून सुटून महाराष्ट्रात परतले असा दावा राहुल सोलापूरकर यांनी केला। तर त्यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी संताप व्यक्त केला। तर जितेंद्र आव्हाडांनी यानंतर राहुल सोलापूरकर यांच्यावर ट्विट करत जोरदार टीका केली। हिरकणी झालीच नव्हती, हिरकणी नावाचं व्यक्तिमत्व अस्तित्वातच नव्हतं। छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याहून लाच देऊन निघाले अशा पद्धतीनं इतिहासाचं विकृतीकरण करणारा हा राहुल सोलापूरकर कोण महामूर्ख? हा मूर्ख माणूस सध्या महाराष्ट्राला इतिहासाचे डोस पाचतोय। छत्रपती शिवाजी महाराजांची उंची कमी करण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न अशा या फडतूस माणसाकडनं केला जातोय, त्याचा निषेध करावा तितका कमीच आहे। या महामूर्खानं आपल्या तोंडाला टाळं लावावं। शिवप्रेमी हे फार सहन करणार नाहीत आणि हिरकणी बुरुज कुठे आहे हे याला रायगडावरती नेऊन दाखवावं लागेल, अशी पोस्ट जितेंद्र आव्हाड यांची। पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची। मुंबईतल्या भायखळा इथल्या वीरमाता जिजाबाई भोसले प्राणी संग्रहालयाचा विस्तार करण्यात येणार आहे। मात्र या विस्ताराचं काम धीम्या गतीनं सुरू आहे। अद्यापही संग्रहालयात नवीन सिंहांची प्रतीक्षा आहे। अकोला वन विभागानं अमरावतीतून खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या 4 आरोपींना अटक केली। वन विभागानं आरोपीकडनं खवले मांजर जप्त केलंय। कोल्हापूरच्या दृश्यावाडीत बुडणाऱ्या चौघांना वाचवण्यात यश आलंय। पाण्यामध्ये आंघोळीसाठी गेलेले भाविक बुडत असताना संकेत गावडे आणि अक्षय शिंदे या जीवरक्षकांनी भाविकांना वाचवलं। शासकीय कार्यालयानं आणि शासन स्तरावरील सर्वच प्रक्रियेत माय मराठीचा अधिकाधिक आणि सक्तीचा वापर करण्यासंदर्भात राज्यातील फडणवीस सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतलाय। मराठी भाषा संवर्धनासाठी आता सर्व शासकीय, निमशासकीय आणि महापालिका कार्यालयांमध्ये मराठी बोलणं अनिवार्य असणार आहे। जगाला महत्त्वाच्या लशींची निर्यात करणाऱ्या हाफकिन इन्स्टिट्यूटमधील यंत्रसामुग्री जुनी झाल्यामुळे त्याचा उत्पादनावरती देखील दूरगामी परिणाम होताना दिसतोय। या संस्थेला कात टाकण्यासाठी 465 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे। सध्या हाफकिन इन्स्टिट्यूटचं काम ठप्प असल्याची माहिती सूत्रांनी दिली, त्यामुळे हाफकिन सध्या सरकारी निधीची प्रतीक्षा करत आहे। पेण तालुक्यातल्या एका आश्रमशाळेतील 4थीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। निरोगी मुलीला कुष्ठरोगी ठरवून तिला चुकीची औषधं दिल्यामुळे तिचा मृत्यू झाला असा आरोप तिच्या वडिलांनी केलाय। या प्रकरणी अधिकारी कार्यालयाकडून संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। यानंतर एक मोठी बातमी आहे। वाल्मिक कराडची आज कोठडी संपणार आहे। धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या वाल्मिक कराडवरती खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल आहे। सध्या तो पोलीस कोठडीत असून आज त्याची पोलीस कोठडी संपणार आहे, त्यामुळे
आज दुपारी त्याला बीडच्या न्यायालयामध्ये हजर केलं जाईल. त्यामुळे दुपारी होणाऱ्या सुनावणीत कोर्ट काय निकाल देणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय. कराडचा कोठडीतला मुक्काम वाढणार की कराडला दिलासा मिळणार हे बघावं लागेल. पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. मुंबईकरांची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या लोकलची रचना लवकरच बदलणार आहे. त्यासाठी नवीन रचनेच्या लोकल तयार करण्याचं काम सध्या सुरू आहे. नव्या लोकलमध्ये ऑक्सिजन पातळी नियंत्रित ठेवणारी यंत्रणा असेल. मुंबईतील नवीन टर्मिनसचं काम पूर्ण झाल्यानंतर उपनगरीय लोकलच्या फेऱ्यांमध्ये 10% वाढ होणार आहे. कोस्टल रोडवरनं अजूनही बेस्ट बस सुरू झाली नसल्यामुळे मुंबईकरांना या मार्गाचा आनंद घेता येत नाहीये. त्यामुळे लवकरात लवकर या मार्गावर बेस्टची बस सुरू करा अशी मागणी प्रवासी करतायत. ठाणे बोरिवली ट्विन टनेल प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या मागाठाणे इथल्या झोपडपट्टी धारकांचे तात्पुरतं स्थलांतर करण्यासाठी शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाच्या संक्रमण शिबिरातील 343 घरं नुकतीच MMRDAला भाडेतत्वावरती देण्यात आली आहेत. या माध्यमातून शिवशाहीला 4.5 कोटींचा महसूल मिळालाय. आर्थिक वर्ष 2025-26चा अर्थसंकल्प संसदेत नुकताच सादर झाला. यात सर्वसामान्यांना आयकरात सूट देण्यात आली आहे. मात्र आता सर्वांच्या नजरा रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीकडे लागल्या आहेत. ही बैठक 5 ते 7 फेब्रुवारी दरम्यान पार पडणार आहे. नवीन शासन निर्णयानुसार पोषण आहारात काही अधिक गोड पदार्थांचा समावेश करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र यासाठी लागणारी साखर लोकसहभागातून मिळावी आणि साखरेसाठी सरकार निधी देणार नाही असं देखील शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आलं आहे. नवी मुंबईच्या खारघरमध्ये मुस्लिम धर्मीयांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. काल या कार्यक्रमाचा शेवटचा दिवस असल्यामुळे खारघर स्थानकावरती मुस्लिम बांधवांनी तुफान गर्दी केली. रात्री उशिरा कार्यक्रम संपल्यामुळे रेल्वे स्टेशनवरतीच रात्र काढून पहाटे ट्रेननं हे बांधव घरी निघाले. भांडूपमध्ये नामांकित शाळेत विद्यार्थिनीला इंजेक्शन देऊन बेशुद्ध केल्याची घटना घडली. या मुलीवर वाडिया रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 150 CCTV फुटेजेस तपासूनही पोलिसांच्या हाती अजून काहीच लागलेलं नाही. दरम्यान खुलासा होईपर्यंत शाळा बंद ठेवण्याची मागणी पालकांनी केली आहे. विक्रोळीच्या कन्नमवार नगर 1 मधील मुंबई पोलीस वसाहतीमधील 213 या इमारतीचा काही भाग कोसळला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून सगळ्या रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. फक्त ओव्हरटेक केलं म्हणून खारघरमध्ये एका व्यक्तीला ठार मारल्याची धक्कादायक घटना घडली. ओव्हरटेक केल्याचा राग मनात धरून आरोपीनं तरुणाचा पाठलाग केला आणि त्यानंतर हेल्मेट डोक्यात मारलं, ज्यामुळे रक्त साकळून तरुणाचा मृत्यू झालाय. धाराशिवमध्ये आमदार सुरेश धसांचा पीए असल्याचं सांगून एका व्यक्तीनं मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी पैशांची मागणी केली. या व्यक्तीला मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी चांगला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलं. बनावट जामीनदारांचं रॅकेट पुणे पोलिसांनी उद्ध्वस्त केलं. वानवडी पोलीस स्टेशनच्या पथकानं आतापर्यंत 11 आरोपींना अटक केली आहे. गुन्हेगारांना जामीन मिळवून देण्यासाठी वकिलांच्या मदतीनं जामीनदार तयार केले जात होते. डोंबिवलीत बैलांच्या झुंजीनंतर आता मेंढ्यांची झुंज लावली जात होती. ही झुंज बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. या प्रकरणी 10 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. 25 ते 30 जणांचा शोध सुरू आहे. पुण्यातील PMPML प्रशासन दिव्यांगांसाठीचे नियम पायदळी तुडवतंय. दिव्यांग नागरिकांना बस पकडायची असल्यास बसच्या दरवाजावरती बझर वाजणं अपेक्षित आहे. मात्र 90% बसमधील बझर सिस्टीम खराब आहे. अंबरनाथमध्ये दिवसाढवळ्या एका तरुणीवरती चाकूनं वार करत तिची हत्या करण्यात आली. पुलावरून जात असताना या तरुणीवर धारदार शस्त्रानं वार करण्यात आले. दरम्यान रुग्णालयात नेईपर्यंत या तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अंबरनाथमधली ही हत्या आर्थिक देवाणघेवणीतून झाल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. आरोपी राहुल भिंगारकर यानं तरुणी सीमा कांबळे हिच्याकडनं पैसे घेतले होते. मात्र राहुलनं पैसे देण्यास नकार दिल्यामुळे याच वादातनं त्यानं सीमाची हत्या केली. पोलिसांनी राहुलला ताब्यात घेतलंय. कल्याणमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याच्या 3 भावांना जिल्ह्यातनं तडीपार करण्यात आलं. मात्र तरीही त्यापैकी एका भावानं मृत मुलीच्या घराबाहेर दारू पिऊन धिंगाणा घातला. जामीन नाही झाला तर AK-47 घेऊन येतो अशी धमकी या तरुणानं दिली. पेट्रोल पंप किंवा ढाब्यावरती थांबून माल वाहतूक करणाऱ्या गाड्यांची मागची ताडपत्री लुटणाऱ्या टोळीला आळेफाटा पोलिसांनी जेरबंद केलंय. या कारवाईमध्ये आयशर टेम्पो सोबतच 14,40,000चा मुद्देमाल जप्त केलाय. यातील एक आरोपी गुजरातच्या गोध्रा हत्याकांडात जन्मठेपेची शिक्षा भोगताना पॅरोलवरती असताना फरार झाला होता.